आज कामाची थोडी जास्तीच गडबड होती कारण आज आमच्या ग्रुपचे ना हळदी कुंकू होते. तर मला तिथे देखील जायचे होते. म्हणून घरचे कामं सगळे मी आवरते घेतले. वॉशिंग मशीन लावलेले कपडे ड्रायरला लावून घेतले. कारण हे कपडे असे राहिले असते तर असेच राहिले असते. कारण एकदा मी काम विसरली की ते विसरूनच जाते. त्यानंतर दुपारी माझ्या बाळाला झोपवले. हे सगळ्यात महत्त्वाचं काम होतं. आणि नंतर लक्षात आले की मी आज थ्रेडिंगच केली नाही. म्हणून थ्रेडिंग करायला पार्लरमध्ये गेली. तर पार्लरमध्ये ताईच अवेलेबल नव्हती. म्हणून दुसऱ्या ताईकडे गेली. तर तिने यावेळेस खरंच थ्रेडिंग खूप सुंदर केली होती. त्यानंतर हळदी-कुंकू ज्या हॉलवर होतं तिथे गेले. तर तिथे बहुतेक माझ्या मैत्रिणी येऊनच होत्या. त्यांचे कामं देखील चालू झाले होते. म्हटलं चला आपण पण थोडाफार हातभार लावावा. म्हणून मी देखील काम करायला लागले. कोणी डेकोरेशनचा पूर्ण झाल्यानंतर वाण लावायचे होते ते मी लावू लागले. आणि खूप दिवसानंतर आम्ही सगळ्या मैत्रिणी एकत्र आलो होतो. त्यामुळे खूप छान वाटत होतं. आमचं हसी, मजाक, मस्ती सगळी चालू होती. कोणी कॉमेडी जोक सांगून हसत होतं, तर कोणी कॉमेडी उखाणे घेऊन हसत होतं. आम्ही ना हळदी-कुंकू हे दरवर्षी सगळे सोबतच मिळून सेलिब्रेट करतो. हे सगळं झाल्यानंतर आम्ही रांगोळीकडे वळलो. कोणी बाहेर काढत होतं, तर कोणी आतमध्ये काढत होतं. आता एवढा सगळा व्हाईट कलर केल्यानंतर कोणीतरी म्हणे, की चांगलं नाही वाटत आहे, म्हणून तिथे ब्राऊन कलर केला. आता आम्ही हळदी-कुंकू कसं सेलिब्रेट केलं, हे नेक्स्ट ब्लॉगमध्ये नक्की सांगेल. बाय.